आज माझ्या आणि माझा चाफा वाट बघतोय की. आला त्याच गाडीने माघारी गेला असता तर चाफा कोमेजला असता, म्हणून तो लवकर आला. बरं, कशी दिसते मी? छानच. फक्त छान नाही म्हणजे काही वेगळ्या दिसणं झालंय का? खूपच वेगळ्या दिसतात. क्षणभर आईच उभी राहिली असं वाटलं. पण खरं तर तुम्हाला ते वेगळे दिसत आहेत. म्हणजे काहीतरी ऑड झाले कॉम्बिनेशन. पण तुम्ही जे आत्मविश्वासाने आणि आत्मीयतेने त्यांना घालून मिरवताय ना, त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य वाढतंय. खरं तर अशी कॉम्बिनेशन आहेत ना, आत्मविश्वासानेच फुलून येतात. कोणती वस्तूची असो वा माणसांची, आपण त्यांना कसं ट्रीट करतो ना, यावर असतं सगळं. मला तर काय वाटबीड वाटेल, एकदम ऍडजस्ट झालं. आणि नसतं झालं ना तरी तुम्हाला चांगलं दिसलं म्हणजे बास की. आरशासमोरचं संदाय स्वतःला तुमच्या नजरेनं बघितलंय. म्हणजे यासनी हे आवडेल का, यासनी ती आवडेल का, मग लोकांचा कशाला विचार करून. हो, आपण असं एकसारखे तरी वेगळे कसे हो? हा काय बी काय बोलतोय तुम्ही? नाही म्हणजे मला असं वाटतं आपण पुस्तकं वाचलेली नाही. वा काय भारी बोलले, पण कळलेलं काहीच नसते. खरंच असं होतं का? हो, तसं असेल तर सांगत जा की. हा म्हणजे खरंच कळलेलं काही नसतंय, पण आतापर्यंत मस्करी करते मी बरं का, मनाला लावून घेऊ नका. खायला जायचं? आपल्या हॉटेलात, हॉटेल पिपळाचं झाड. नको, उशीर झाला. आधी ऍडमिशन घेऊया. चल चला. इथल्या मेनताई कोण आहे? बोला की, काय काम आहे? ते मला क्लासमध्ये शिकायचं होतं. हाय की, 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यापेक्षा मोठा नाही व्हय? मोठा 6 महिन्याचा आहे. मग आठवड्यातनं 2-3 दिवस आलं तरी चालते. आणि 2000 फी. आणि फी भरल्यावरती कधीपासून येऊ शकतात ते? आजपासून, आत्तापासून आलं तरी चालते. तुम्हासनी बाहेर थांबायला लागेल. का? का म्हणजे आता काय बायकांमध्ये बसून काय करणार आहेत त्यांनी? का त्यांना बी शिकायचे मिशन? आपण जाऊया इथनं. हो, असं काय करताय? कोणी बी तुम्हाला बोललेलं आणि तुमच्यावर हसलेलं मला नाही आवडणार. हो, त्या मस्करी करतायत आणि तुम्ही माझ्यासाठी करताय ना क्लास. घ्या ॲडमिशन, घ्या ॲडमिशन आणि क्लास संपूनच यायचा आज. हे फॉर्म भरा आणि पैसे बी भरा. हो, जा. ए पोरे, हां इकडे लक्ष दे. हे बघ, हे फॉर्म आहे, आम भरून घे आणि पैसे बी दे. हां, इथं नाव.
ए पोरे जमतंय का? हां कर. हां हां इथं येतंय का? अगाई ग झालं. आजच्या पुरतं लय शिकलीस, गेलीस तरी चालेल आता. हं. हां अहो अहो तुम्ही इथं का झोपलाय? एवढी झोप आली तर मग घरी जायचं ना. त्यात काय एवढं, हा सवय रस्त्याची या. हल्ली किती सवयी बदलल्या असल्या तरी मूळ नाही ना विसरलो. अहो पण तुम्हाला माहित होतं ना मला 2 तास लागणार आहेत. अहो घरी गेलो असतो तर तुम्हाला घर माहीत नाही, तुमच्याकडे फोन नाही, आणि मला नसतं बघितलं तर घाबरला असता. मग इथेच थांबलो. तुम्हाला असं बघून जास्त घाबरायला होतं मला. का करताय तुम्ही माझ्यासाठी एवढं करू नका की माझी मलाच लाज वाटेल. अहो, माझं कोणी असतं ना त्याच्यासाठी सुद्धा इतकंच केलं असतं. हेच तर चांगलं आहे तुमचं. तुम्ही सगळ्यांसाठी एवढंच केलं असतं. फक्त माझ्यासाठी केलं असतं तर आत्तापुरतं माझ्या पुरतं वाटलं असतं. हो भास्कर कौतुक, सवय नाही आहे एवढी. सवय करून घ्या, कारण कौतिक करण्यासारखंच हात तुम्ही. तुमची गाडी आहे ना 2 वाजता? अहो खर्चासने सांगितलं मी संध्याकाळच्या गाडीने येणार आहे म्हणून. नाही तुम्हाला काही असेल तर सोडा, चला स्टँडला. अहो घरी सांगितलंय म्हणजे काहीच अडचण नाही, आणि असं सांगत जा म्हणजे त्यांना काळजी नाही आणि मलाही. तीच नको म्हणून सांगून आली. बरं आता संध्याकाळची गाडी उसरीतच थांबायचं का? 4 भिंतीवर जायचं, तिथूनही शहर चांगलं दिसतं. नाही नाही त्या दिवशी बघितले की आपण. मग काय बघायचं तुम्हाला साताऱ्यातलं? राजवाडा चौपाटीला जायचं का खायला? सुपनेकरांचा वडा, चंदूचा चहा, की बिर्याणी खाताय? पगार पण झालाय, चला. अहो नाही नाही मला ह्यातलं काही बी नको. मला मला आपलं घर बघायचंय. तिथे नको, त्यापेक्षा लायब्ररीमध्ये जाऊयात ना. आमच्या सरांना वगैरे सगळ्यांना तुम्ही माहिती आहे. हाय का आता त्यासनी कशाला सांगितलं? मी अजून आली कुठं तुमच्याकडं? तुम्हीच येणार ही खात्री होती म्हणून. चला जायचं? नाही 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 जायचं, मला आपल्या घरी जायचं. अहो तिकडे नको, दुसरीकडे जाऊयात ना कुठेतरी. का तिथं का नको? तिथे नाहीये काही बघण्यासारखं. तुम्ही का सांगताय? माझं मी बघून ठरवेन. अहो मी रोज तिकडेच असतो. तिथल्या भिंतीकडे पंख्याकडे बघूनच दिवस काढले. आज तरी तिकडे नको. मग आता मी बघेन तुम्ही कुठल्या भिंतीकडे बघून दिवस काढले. आणि तुम्ही का नाही, तुम्ही मला बघा. अहो खरंच सांगतोय, नको ऐका. तुम्हाला माझी शपथ आहे, नाहीतर मी जाते घरी. चला जाऊया, चल तिथे. खरंच नको ऐका. हो ऐका माझं. आता इथवर आलोय की नाही आपण? चला बघ. सायली,
शब्दांचे कितीही मजले बांधले ना, ते वास्तविकरित्या 2 खोल्याही बांधू शकलो नाही. इथली गरिबी न लपण्यासारखी आहे हो. तुम्हाला इथं आणताना हजारो प्रश्न डोक्यात होते. अर्थात तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, पण अडचण काय होते माहिती आहे का? विश्वास ठेवणारी माणसं ना न आवडणाऱ्या गोष्टी मनात ठेवतात आणि अविश्वासाचं कारण बनतात. तुम्ही मला बी तशीच समजता? हो, तुम्ही खरंच खूप वेगळ्या आहात. म्हणून तर इथवर यायची हिंमत केली. बाहेर जग बघता येत असताना आपलं घर बघूयात असं म्हणाल, पण तुमच्या चांगुलपणाच्या नावाखाली ना माझं दारिद्र्य झाकता येऊ नये, नाहीतर कर्तृत्वाची टिमकी कधी मिरवताच येणार नाही मला. हो, काय बी काय बोलताय तुम्ही? कोणी काय जन्मापासून समज घेऊन येते वय? हो, समजायच नाही इथंच कमवायला लागते. आणि तुम्हाला कळतंय का, हे एवढं एवढं उभं करणं बी सोपं नव्हतं. सोपं नव्हतंच सायली. लोखंडाच्या पेटीसह साताऱ्याच्या बस स्टँडवरती उभा होतो. कोणी काही हातात दिलं ते खाऊन मोठा झाला. कोण्या भल्या माणसांनी अनाथाश्रमात टाकले, तिथंच शिकलो. तिथून बाहेर आलो आणि 10x10चं खोपटं उभं केलं. पण तुम्ही आयुष्यात आल्यापासून एवढंच वाटतं की एक खोपटं दोघांपुरतं तरी का नाही करता आलं. तेव्हा नाही करता आलं कारण आपण मिळून करायचं होतं. मिळून नाही सायली, तुम्ही येईपर्यंत हे व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, होय. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आणि नाही झालं तरी काही फरक पडत नाही. जे हाय त्याला का लाजायचं? आणि काय हो, मला म्हणत होता मी इथं नाही आणणार तुला, पण कवा ना कवा मला इथं यायचंच होतं ना. हां, आणि खरं सांगू, मला ना ह्याच्यात काहीच वेगळं वाटत ना. मला उलट एका माणसासाठी अशी किस्ती जागा लागते. बास आहे की एवढं. मला तर आवडलं. मी चहा करतो तुमच्यासाठी. हां, नाही नाही, ऐका की, मी करते, तुम्ही कशाला करताय? हो, इतकी वर्ष मीच करतोय आणि यापुढेही करेन. तुम्हाला सांगतो, मला केलेलं खाण्यापेक्षा ना करून खाऊ घातलेलं खूप आवडतं. म्हणजे सगळे मित्र घरी असले ना की खूप मैफिल वगैरे जमते आमची, मजा असते. मैफिल? मग तुम्ही दारू बी पित असाल ना? हो, नशा पण करतो. नशा कसली? कसली? कवितांची, पुस्तकांची, विचारांची, गप्पांची. पहाटेपर्यंत नशा उतरत नाही अशी. बर, मी का बघितलं नाही वा तसलं. आज जमवायची का मैफिल? मी सगळ्यांना फोन करून सांगतो. म्हणजे शक्य आहे का? हा, म्हणजे मला आवडेल, पण कसं? घरी सांगा ना फोन करून, पाऊस पडतोय म्हणून मैत्रिणीकडे थांबली. खोटं? अहो, भल्यासाठी, ज्यामुळे कोणाचंच काही नुकसान नाही. काहीतरी भलं होणार असेल तर चालतं की एक दिवस खोटं. चालतंय का? चालतंय की. मग तुमची मैत्रीण आहे साताऱ्यात? हाय की, पण तिला तरी खरं सांगावं लागेल. हो. फोन द्या. हे
तुमचंच नाव आहे. सो सॉरी गाईज, मला थोडं लेटच झालं यायला. हॅलो. अरे डॉली, ओके फॉर लेट. पण आता सुरू करूया का थेट? तर मित्रांनो आणि त्यांच्या विशेष मैत्रिणींनो, आजची ही कवितांची मैफिल खास आपल्या विशालच्या आग्रहास्तव आहे. आणि डॉलीची ही इच्छा होतीच की तिच्या नव्या बंगलोच्या रूफटॉपवर एक कवितांची सुंदर अशी मैफिल होऊन जावी. आणि डॉली फार सुंदर लिहिते, अगदी प्रेमावरती तर फारच भारी लिहिते, पण लिहिते इंग्लिशमध्ये, त्यामुळे जरा गप रे, मी लिहिते प्रेमावर, बट अजून तरी माझ्या आयुष्यात काही प्रेम वगैरे आलं नाहीये. आलं नाही तर एवढं लिहितेस, आलं तर एक पुस्तकच छापून येईल की. क्रॉस फिंगर्स. काय म्हणली ती? हां, काय म्हणली? ती म्हणली तुमच्या तोंडात साखर पडो. हे एवढं नाही बोलली ती. हा, असलं काही बोलली बी नाही, मला कळत नाही व्हय. अहो हेच बोलल्या त्या. बरं ऐका की, एवढी बारकी कपडे घातल्यावर घरातले काही म्हणत नाहीत काय? त्यांच्या घरात अशा बारक्या कपड्यांवरून चारित्र्य नाही ठरवत. चांगले की. आणि म्हण उशिरानं घरी जातात, घरातली तेव्हा बी काही बोलत नाही, काही ठरवित नाही. ही बी भारी आहे ना? अहो खरंच भारी आहे. कारण त्यांच्या घरच्यांना माहिती आहे सगळ्याच मुली पब आणि बारच्या मैफिली रंगवत नाहीत. काही मुली कवितांच्या मैफिली रंगवतात. सर, झालं तुमचं, तुमच्यासाठीच थांबलो. तर मैफिलीची सुरुवात करूया का सुरुवात? तर मैफिलीची सुरुवात करतोय आजच्या घडीचा एक तरुण आणि उमदा कवी, माझा मित्र विशाल निकम. तर विशाल निकमला मी विनंती करतो की त्यानं एक सुंदर अशी कविता सादर करावी, तेही आपल्या वहिनींसाठी खास. वहिनी? हो वहिनीच चालतंय ना, वहिनी. चालतंय की भाऊजी. हो विशाल निकम भाऊजी, करा मग सादर एक सुंदर कविता. तर कवितेचं शीर्षक आहे आजी. रोज सडान रांगोळी, तिची पुरणाची पोळी, पुन्हा मिळेल कामाला तिच्या पदराची झोळी. तिची तेलाची मालिश, तिची मेथीची भाजी, आजी प्रेमानं वाढते, रोज भाकर हो ताजी. माझ्या आजीचा बटवा साऱ्या रोगावर इलाज, तिच्या कपाळाच कुकू जसा राणीचा रुबाब. आजी दळते दळण, गाते जात्यावर भंग, तिच्या ओव्या ऐकतो पंढरीचा पांडुरंग. तिच्या मायेच्या हातानं माझी दृष्ट काढते, हात फिरवून चेहऱ्यावर ती बोट मोडते. आजी रोज माझ्यासाठी साऱ्या जगाशी भांडते, मी रुसलो म्हणून ती उपाशी झोपते. माझ्या आजीचं प्रेम ती गेल्यावर कळलं, माझ्या आजीचं प्रेम ती गेल्यावर कळलं. तिला आठवू आठवू माझं काळीज रडलं. देवा एकच मागण माझ्या आजीला पाठव, देवा एकच मागण माझ्या आजीला पाठव. तिला तुझ्या घरी देवा माझ्या नंतर बोलव. नाय दिसत ती कुठ तिचा पदर बिनाय, ती
तिला एकदा पाठव तुझं धरीन मी पाय, तिला एकदा पाठव तुझं धरीन मी पाय, तिला एकदा पाठव तुझं धरीन मी पाय. काय झालं सायली? लय भारी लिहिली हो कविता. मला आपली नानी साठवली. आता गेले का नाही एकदम कडकडून मिठी मारणार आहे मी तिला. ही कविता ऐकल्यानंतर कळलं की आपली नानी आहे ती किती महत्वाचं आहे का नाही? निकम लिहितोच खरं खरं. भारी. आता आपले तरुणींच्या गळ्यातले ताईत ऋषिकेश, होऊन जाऊ द्या प्रेम कवी. तर आज माहोल प्रेमाचा आहे, तर प्रेमावरचंच थोडंसं. बर. प्रेम असतं अलगद अंगावर येणाऱ्या शहाऱ्यासारखं. प्रेम असतं अलगद अंगावर येणाऱ्या शहाऱ्यासारखं, कडे कपारीत घोंगावणाऱ्या तुफान वाऱ्यासारखं. प्रेम असतं अलगद अंगावर येणाऱ्या शहाऱ्यासारखं, कडे कपारीत घोंगावणाऱ्या तुफान वाऱ्यासारखं. तिनं मागावं इवलूसं दान आणि त्यानं द्यावं झोळीभर. तिनं मागावं इवलूसं दान आणि त्यानं द्यावं झोळीभर. त्याला प्रेम अक्षरं कागदभर हवी असावीत आणि तिनं लिहावीत आभाळभर. प्रेम म्हणजे तिला लागलेली पहाटेची गोड झोप. प्रेम म्हणजे तिला लागलेली पहाटेची गोड झोप. प्रेम म्हणजे उन्हाच्या रानात त्याच्यासाठी ती सावलीची खोप. प्रेम दाह वेदनांचा, प्रेम डोह भावनांचा. प्रेम दाह वेदनांचा, प्रेम डोह भावनांचा. प्रेम पाखडलं धान, प्रेम बहरलं रान. प्रेम सुगंधी मोगरा, प्रेम शांत गाभारा. प्रेम सुगंधी मोगरा, प्रेम शांत गाभारा. प्रेम म्हणजे हव्या हव्याशा सुगंधी कुपीतलं हवं हवंसं सुगंधी अत्तर. आणि प्रेम म्हणजे तिला त्याला पडलेल्या हरेक प्रश्नाचं उत्तर. येस, थँक्यू. आणि यानंतर आजची मैफिल ज्याच्या आग्रहास्तव आहे तो आपल्या सगळ्यांचा लाडका कवी विशाल साळुंखे. ह्यासनी येते वय कविता? अहो येते म्हणजे अहो लय भारी लिहितो यो. समाजातल्या वाईट रूढी परंपरांवर तर वर्मी गाव घालतोय. ह्याच्या लेखणीची धार लय तीक्ष्ण आहे. असं वय हो, ऐकवा की. ऐकवतो. आज थोडी वेगळी आहे, सामाजिक नाही आहे. पार्श्वभूमी नको, थेट कवितेवरती या. कधी कधी चुकीची वाट बरोबर ठिकाणी पोहोचवते. कधी कधी चुकीची वाट बरोबर ठिकाणी पोहोचवते. समुद्रात हरवलेल्या जहाजाला किनारा दाखवते. तो किनारा होता बेटांचा, जिथे राहत होती एक सुंदर परी. परी होती चाफ्यासारखी, गोंडस फुलणारी, वाऱ्याच्या झुळकेसोबत मुक्तपणे डोलणारी. तिला कळतो माझा प्रत्येक श्वास. मायेच्या डब्याने भरवते तृप्त घास. तिच्यामुळे जपणं कळलं, प्रेमासाठी जगणं कळलं. खोटं खोटं हसणं सुटलं, आपल्यासाठी रडणं कळलं. मोठ्या जहाजांमध्ये आधी एकटाच जहाज ओढायचो. सारं काही नशीब समजून आतल्या आतच रडायचो. पण किनाऱ्यावरची परी आता नवीन स्वप्न दाखवते. किनाऱ्यावरची परी आता नवीन स्वप्न दाखवते. कधी कधी चुकीची वाट बरोबर ठिकाणी पोहोचवते. विशाल, काय सुंदर लिहिलंयस. तुझी पावलं कुठल्या वाटेवर पडतायत हे आम्हालाही कळतंय म्हणलं. चलो गाईज, आज डिनर प्लॅन आहे तुमच्यासाठी, सो आपण डिनर करून घेऊया. चला डिनर करूया. हो दादा आणि आमच्या वहिनी येत आहे ना डिनरला? आलो आलो. ठीक आहे, या मग लवकर.
कशी वाटली कविता? भारी होती. तुमच्यासाठीच केली होती. मला सांगितलं का नाही? मैफिलीतच ऐकवायची होती, पण बुक लवकर ऐकवली. ते जाऊ दे. मित्र कसे वाटले? मित्र तर चांगलेच आहेत, पण मला तुमच्यातला कवी जास्त आवडला. कसं सुचतं एवढं? जगल्या भोगल्याशिवाय नाही सुचतो असं काही. हा पण ओळी कवितेच्या असल्या तरी भाव माझे होते बरं का. आणि ते बी एकदम खरं खुरं होतं, तुमच्यासारखंच. आओ, झोपलाय का तुम्ही? बोला की. मी इथं बसू का? का हो, काय झालं? मला झोप येईना. का नाही येते झोप? भीती वाटते का कोणाची? नाही, अजिबात नाही. मग आठवण येते का कोणाची? सॉरी, पण तुम्ही असं कधी बाहेर राहिला नसाल ना? नाही हो, तुम्ही असल्यावर कोणाची आठवण कशाला येईल? मग झोप का नाही येते? तर मला माहीत असं सांगितलं असतं की मी येईन तर येईन आता. बरं, या बसा खाली. तुम्हाला माझ्यामुळे जागावं लागतंय का? हो, नाही नाही. साधं बोळ हे माझं कोकरू, साधं बोळ हे माझं कोकरू, फाटक आभाळ कसं पांघरू, लक्ष्मीचं पाऊल पडलं दारी, भरून घेतो मायेच्या गागरी, कळसतीनं मी तुळस वाव, सोनी या स्वप्नांनी बाळस दराव, चीन सार तुझ्या पायी वाईन, तुझ्यासाठी रोज अंगाई गाईन. एकदम भारी वाटलं.
आईजवळ असल्यासारखं. आईचं प्रेम देता आलं ना की समजावं पुरुषाच्या जन्माचं सार्थक झालं. काय हो कळलं काय नाही, पण भारी वाटलं. चाल परत चला. चला 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 चला, असं करू नका. ऐका की, मी काय म्हणते, मी जाते ना पुढच्या गाडीनं. अहो असं म्हणून तुम्ही पहिल्या 2 गाड्या सोडल्यात सायली. ही तुमच्या गावाला जाणारी शेवटची गाडी आहे. याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे ना, मला तुम्हाला सोडून नाही जायचं. सांगते की आज पण मैत्रिणी. आज नको. हे बघा ऐका माझं, कायमची सोबत हवी असेल तर नातं पुरवून निभवायचं असतं. हाती केलं ना की ते गमवायची वेळ. आणि जपायचं असेल तर दुरावा सहन करायची ताकद हवी. जपायचं आहे ना. अगदी मनापासून जपायचं. काळजापाशी धरायचं तुम्ही, पण तुम्ही पाठ फिरवणार नाही ना. जीव जाईल. आता तुम्हाला सोडून जायचं म्हणल्यावर जाते तसं. सायली प्रेम केलं तुमच्या. काय सावली पण सोडायचं.